नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय चॅनल। जसं की तुम्ही व्हिडिओच्या टायटलमध्ये बघू शकता, माझ्या सासऱ्यांचा म्हणजे बाबांचा आज वाढदिवस आहे। मग आम्ही प्लॅन केला होता की त्यांना मोठं सरप्राईज द्यायचं। त्यांचा जो फोन आहे ना तो खूप जास्त जुना झालाय, म्हणून आम्ही ठरवलं की त्यांना नवीन फोन गिफ्ट करायचा। तर कोणता फोन घ्यायचा? मग आमचं फायनली ठरलं की आयफोन घ्यायचा, कारण की ते ऑलरेडी आयफोन यूज करतायत। मग अँड्रॉइडवर स्विच होण्यापेक्षा म्हटलं की आयफोनच त्यांना गिफ्ट करावा। मग आता आयफोन जेव्हा आपण घ्यायला जातो ना तेव्हा खूप जास्त गोष्टी असतात त्याच्या मागे। एक म्हणजे जर तुमचा आधीचा फोन आयफोन असेल तर ते एक्सचेंज व्हॅल्यू देतात। त्यानंतर जर तुमचा आयफोन असेल तर डेटा ट्रान्सफरसाठी तुमचा ॲपल आय डीचा एक पासवर्ड असतो तो लागतो। मग आता आम्हाला या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून हव्या होत्या। मग पार्थनी त्यांना विचारलं की तुमचा जो फोन आहे तो किती जुना आहे, त्याची किती किंमत येईल, त्याची काय व्हॅल्युएशन तुम्ही कधी काढली होती का, हे सगळे क्वेश्चन। आता माझ्याकडे काम होतं त्यांचा पासवर्ड मिळवणं, जे की जास्त अवघड होतं। त्यासाठी मी असंच काहीतरी जुगाड करून त्यांच्याकडून फोन घेतला। त्यांना म्हटलं की मला तुमच्या ॲपल आय डीचा पासवर्ड सांगा। मग त्यांनी म्हटलं हाय, आणि तो पासवर्ड नव्हता। आणि ॲक्च्युली ॲपल आय डीचा पासवर्ड सेट करायला 1 तासाचं ड्युरेशन लागतं, आणि आम्हाला हा सगळा गोंधळ तिथे शॉपमध्ये जाऊन करायचा नव्हता। म्हणून मग आम्ही पहिलेच त्यांच्याकडून तो पासवर्ड काढून घेतला आणि त्यानंतर तो चेंज करून मग रिसेट करून ठेवला। आणि आम्ही बाहेर पडताना त्यांना असं सांगितलं की आपण नाटक बघायला चाललोय म्हणून। आणि आम्ही सगळे बाहेर गेलो घरातून। बाहेर गेल्यावर नाटक तर काही बघायचं नव्हतंच आम्हाला। मग जी कार होती ती नाट्यगृहात पार्क केली आणि आम्ही तिथून ॲपलच्या शॉपमध्ये चाललो होतो। तर बाबांचे भरपूर प्रश्न होते की नाटक तर नाट्यगृहात बघायचं आहे, मग आपण कुठे चाललो वगैरे। शॉपमध्ये एंटर करताना तर माझ्याकडून रेकॉर्डिंग नाही झालं, कारण की मी पण खूप जास्त एक्सायटेड होते आणि त्या सगळ्या गडबडीत रेकॉर्डिंग नाही झालं। मग आत गेल्यावरपासूनचं डायरेक्ट रेकॉर्डिंग मी केलेलं आहे, सो तुम्ही नक्की बघा त्यांचं रिॲक्शन कसं होतं, त्यांना किती जास्त आनंद झाला या गोष्टीमुळे। आणि या पूर्ण व्हिडिओमध्ये या सरप्राईजसोबतच त्यांचं बर्थडे सेलिब्रेशन आम्ही पूर्ण फॅमिलीने कसं केलं हे सगळं असणार आहे। सो शेवटपर्यंत नक्की हा व्लॉग बघा। चला स्टार्ट करूया या सरप्राईजला। बाबा तुमची रिॲक्शन। आयफोन मिळालाय, चला। इथे सगळे गप्पा मारत होते, कारण की फोन मिळायला अजून थोडा वेळ होता आणि बाबा कंटिन्युअस घड्याळाकडे बघत होते। आणि फोन मिळाल्यावर त्या बिचाऱ्यांना हे माहिती नव्हतं की फोन कोणत्या साईडने ओपन करतात। मी त्यांना म्हटलं की बाबा तो मागून ओपन करायचा असतो, तर ते म्हणतात कुठून ग? त्या शॉपवाल्या दादांनी त्यांना हेल्प केल्यावर मग त्यांनी अनबॉक्सिंग चालू केलं। अनबॉक्स केल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर इतका जास्त आनंद होता की तुम्ही बघू शकता। आपल्याला सगळ्यांना पण कोणत्या तरी नवीन गोष्टी घेतल्यावर इतकाच जास्त आनंद झाला पाहिजे, तरच त्या गोष्टीची काहीतरी किंमत राहते। मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला दिलेल्या या सरप्राईजचा व्हिडिओ मला यूट्यूबवर टाकायचा आहे, म्हणून ते अधूनमधून कॅमेऱ्याकडे बघून स्माईल देत होते, जेणेकरून ते व्हिडिओमध्ये कॅप्चर व्हावे आणि माझा व्हिडिओ चांगला यावा। त्यांचे लहाने सुपुत्र म्हणजेच माझे जय भाऊजी हे जॉबमुळे पुण्याला येऊ नाही शकले, त्याच्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की त्यांना व्हिडिओ कॉल करून हा फोन दाखवावा। मग काय, त्यांना व्हिडिओ कॉल करून हा फोन दाखवलासुद्धा, आणि मधून कॅमेऱ्याकडे बघून हे दाखवत होते की बघा हा फोन आहे, असा यूट्यूबच्या व्हिडिओसाठी। आणि खरंच त्यांना अजिबात विश्वास बसत नव्हता की त्यांनी आयफोन 16 घेतला आहे। हे सगळं झाल्यावर मग मी माझ्या गेमची कबुली दिली की मी नेमकं काय केलं तुमच्या फोनची इन्फॉर्मेशन घेण्यासाठी। 2 दिवसांनी तुम्हाला फोन केला, मित्राला घ्यायचा आहे म्हणे। मी सकाळी फोन त्यासाठीच मागितला ना तुमचा। हो का? बाबा हॅपी बर्थडे। शॉपमधून बाहेर पडल्यावर आम्ही निघालो कारकडे, आणि हे पहा मध्येच यांनी कशी किलर पोज दिली आहे फोटो काढण्यासाठी। तिथून बाहेर पडून आम्ही गेलो हाँगकाँग लेनला, आणि जवळपास 150 रुपयाचं कवर लावून घेतलं त्या 50-60 हजाराच्या फोनला। वाटेत या काकू सुंदर फुलं विकत होत्या, आणि या सेम काकू न्यू इयरच्या दिवशी पण फुलं विकत होत्या। त्यावेळी मी त्यांच्याकडून फुलं घेतली होती, म्हणून म्हटलं की आज पण यांच्याकडून फुलं घ्यावी। आणि एक गुलाबाचं फूल घेऊन आम्ही पुढे निघालो गुडलक कॅफेसाठी। जवळपास 4 वाजले होते आणि सगळ्यांची चहाची वेळ झाली होती, म्हणून आम्ही तिथे चहा कॉफी पिण्यासाठी गेलो। इतकं 1.5-2 वर्ष झालं पुण्यामध्ये राहतोय, पण आजपर्यंत एकदाही गुडलक कॅफेमध्ये गेलो नव्हतो आम्ही। आज तिथला चहा आणि बन मस्का ट्राय केला, इतका मस्त होता की मग मी हा असावाला डान्स केला, बगळा डान्स। तिथून आम्ही गेलो कलाकार कट्ट्याला, आणि तिथे गेल्यावर समजलं की यार आपल्या अंगात किती टॅलेंटची कमी आहे ते। यामध्ये तुम्हाला कोणती कोणती नावं दिसतात हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। त्यानंतर हे स्केचेस बघितले, मलाही खूप जास्त आवडले आणि करूनही घ्यायचं होतं, पण तेवढा वेळ नव्हता। तिथून आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आणि एफसीची वर्ल्ड फेमस नर्तिकाही बघितली। जाता जाता आई आणि मावशी चपलांच्या दुकानात थांबल्या। तुला घ्यायची आहे? कंपल्सरी का? नाही, 350 व 3 आहे, एक तू घे की
घरी जाता जाता आपल्या टीमचा कॅप्टन पण दिसला लोकांनो. घरी गेल्या गेल्या आमची सगळी तयारी चालू झाली सेलिब्रेशनची आणि त्याच्या आधी बाबांना घराबाहेर पाठवलं होतं फिरायला जाण्यासाठी. आणि हा माझा लहाना भाऊजी एकदम ताकदीने प्रयत्न करत होता फुगा फुगवायचा. वल्लभ जमणार आहे का तुला? कॅमेरा बघून सईचे एक्सप्रेशन दाखवणं चालू झालं होतं. हाय गाइस, वेलकम टू माय वैनिका ब्लॉग. वेलकम टू माय वैनिका ब्लॉग अँड आय होप यू विल ऑल सबस्क्राईब. प्लीज सबस्क्राईब. सगळं मराठी ऑडियन्स आहे. प्लीज ओ माय गॉड, माझ्या वहिनीच्या ब्लॉग वरती तुमचं मन प्लीज तुम्ही तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी रोज तिचे व्हिडिओ हे माझे भाऊजी आहेत. हे माझे भाऊजी. A few moments. और 50 रुपया कट ओवर एक्टिंग. सेलिब्रेशनच्या तयारीचा फायनल टच बाकी होता, ते म्हणजे घर झाडून घेणं आणि ते मी करून घेतलं. खूप हलका आहे खरं केक. बघू बघू खा ना मम्मा. काहीतरी पेस्ट्री वगैरे असं. किती खराब. अच्छा. Oh my God. जास्त भारी आहे? नाही, ओके ओके. Stuff to do. एक मिनिट तू. असं. मी घेऊन जातो. हे त्याचं तर कापू. बाबा थोडा हसा. भीती नका घालू, हसा. सगळ्यांनी बाबांना औक्षवण करून घेतलं आणि त्याच्यासोबत मीही केलं आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छाही दिल्या. या मुमेंटला सगळे इतके जास्त शांत बसले होते ना की तुम्हाला काहीच आवाज नाही ऐकू येणार मागून. पण माझी अशी इच्छा होती की नॅचरली सगळ्यांचं बोलणं मला कॅप्चर करायचं आहे व्हिडिओसाठी, पण तसं काहीच नाही झालं. हसू नका हो तुला. समजलं? आता काही दिवा नाही काय हो. माझी मीच गाडीवर का बसलेला. गफूरचे अध्यक्ष. आता ही आहे बिचारी पुढचा नंबर हिचा. 97. समोर ठेवायचं ना, ते लावा ना ते नावाचं. डायरेक्ट ठेवा डायरेक्ट. बाबा कसं वाटतंय बर्थडेचं? खूप आनंदी आहे मी. मोबाईल मला पोरांनी गिफ्ट दिला आणि हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला वाढदिवस आहे. वा 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 वा. 55वा वाढदिवस आहे. टाळ्या. आणि बाळाला पण सांगतो. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू थँक्यू. जय भाऊजी. व्हेरी रिस्पॉन्सिबल. बरोबर करा. सही असं आहे. किती लोक आहेत? रिस्पॉन्सिबल काम करते मी. 13 लोकांसाठी एवढा मोठा केक कट करायचा मला. चालू दे. तयार झाली आहे पार्टीसाठी. मी तुम्हाला माझी आजची फॅशन दाखवते. ही कुर्ती आणि खाली पोपटी कलरची लेगिन्स. माझा फोन आता बंद पडेल. आमरस. थँक्यू. आम्ही गेलेलं हॉटेल जे होतं ना ते खूप जास्त मस्त होतं आणि हे सगळं जेवण होतं. त्याच्यामध्ये कचोरी चाट, मिक्स व्हेज, पनीर, सलाड, बटाट्याची भाजी, परत ढोकळा, दाल तडका, कढी, वरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आंब्याचा रस म्हणजेच आमरस होतं आणि हा मालपुआ होता. मस्तपैकी जेवण केलं आणि सगळे घरी जाण्यासाठी निघाले. सगळ्यांना बाय बाय केलं आणि आम्ही पण परत घरासाठी निघालो. हॅलो. जसं की तुम्ही बघू शकता की मी बर्थडे सेलिब्रेशन करून घरी आली आहे. मी खूप जास्त थकली आहे. मला खूप जास्त झोप आली आहे. आजचा जो व्लॉग होता तो खूप जास्त केओटिक होता. त्याच्यामध्ये खूप जास्त बॅकग्राऊंड नॉईज होता. आमचं बडबडणं होतं, आमच्या गप्पा गोष्टी होत्या, आमचे जोक्स होते. सो त्यासाठी खरंच सॉरी. पण नेक्स्ट जो व्लॉग असेल तो मी जास्त सायलेंट आणि असा बनवायचा प्रयत्न करेल. आजचं जे सेलिब्रेशन होतं ते मी शूट करण्यापेक्षा जास्त एन्जॉय केलं.
प्रत्येक जण आपल्या घरच्यांसाठी कमवतो, त्यांना काहीतरी गिफ्ट देण्यासाठी धडपड करत असतो आणि आम्ही आज तेच केलं. आणि बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला पण एक वेगळीच एक्साइटमेंट आणि आनंद झाला. तुम्हाला हे बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. याच्या पुढचा जो व्लॉग असेल तो गुढीपाडव्याचा असेल. मी तुम्हाला हे दाखवेल की आम्ही गुढीपाडवा कसा साजरा केला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो जो व्हिडिओ असेल तो अकोल्यामध्ये असेल. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट.